दिवंगत युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या आश्वासनपूर्तीचा सरकारला पडला विसर। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून शिवणी आरमाड या गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील 14 गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी 13 मार्च 2025 रोजी बलिदान दिले। कैलास नागरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचं आश्वासन दिलं होतं आणि या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं आहे। मात्र अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसून सरकारला पूर्णपणे विसर पडल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली। घरातील कर्ता पुरुष गेल्याने हे कुटुंब आता आर्थिक विवंचनेत आहे। त्यांनी 3 आश्वासनं दिली, त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही। बरं, तुम्ही गरमीच्या काळामध्ये उपोषण केलं होतं, शासनाकडून काय सांगण्यात आलं? शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांचं पत्र पाठवलं आम्ही, त्यांच्याकडून काही आल्यानंतर देऊ, आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही, आणि माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे, पण त्यांनी स्पष्ट नाकारलं की मी असं विधानसभेत बोललोच नाही। मी विधानसभेत बोललो असतो मी ते पूर्ण केलं असतं, पण त्यांनी विधानसभेने जाहीर केलेलं पूर्ण न्यूजवर, चॅनलवर, पेपरवर सुद्धा आले, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप सुद्धा आहे विधानसभा म्हणली। आता तुमची काय मागणी आहे? माझी एवढीच मागणी की मला एक पोलीस पाटलाची नोकरी द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी, जेणेकरून त्यांचं भविष्य चांगलं घडवता येईल। जे त्यांच्या वडिलांनी घडवलं असतं त्याच्यात मला काही त्रास झाला नसता, त्यांचे वडील असते त्यांनी सर्व केलं असतं, पण माझ्याकडून तेवढं होणार नाही। म्हणून शासनाने, आणि ते बोलले सुद्धा की मुलं दत्तक घेऊ, आम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण करू, त्यासाठी मला त्यांनी 50 लाख रुपये मदत करावी। सरकारने दिलेल्या आश्वासनाची त्यांना विसर पडला? हो, विसर पडला त्यांना जर विसर पडला नसता तर त्यांनी आतापर्यंत पूर्ण केलं असतं, कारण त्यांनी जे बलिदान दिले ते काही स्वतः वैयक्तिक याच्यासाठी दिलं नाही, त्याच्यात काही वैयक्तिक स्वार्थही नव्हता। 14 गावच्या शेतीचा प्रश्न होता ना की मी नाही शिकलो, आपण ही पिढी कमी शिकली, पण इथून पुढचं जे मुलं शिकतील, पिढ्या चालतील, पिढ्यानपिढ्या एकदा जर पाणी आलं पिढ्यानपिढ्याची मुलं नोकरी लागतील, शिकतील, शेतकऱ्यांचीच मुलं मागे सध्या। शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे। खरं म्हणजे एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे झाली, ती म्हणजे कैलास नांगरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची आत्महत्या। त्यांची मागणी होती की संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिल्लकचे पाणी हे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी आरमाळ येथील लघु प्रकल्प डाव्या कालव्याद्वारे सोडावे। तर याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरियापासनं 8 किलोमीटर दूर होती, आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे तुटीचं आहे। म्हणजे या ठिकाणी 19,000 हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली। कॅचमेंट एरियामध्ये 19,000च्या ऐवजी 7,000 हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे, आणि ही तूट असताना 8 किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं। या संदर्भात यापूर्वी देखील 3 वेळा त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं। आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले, पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं, आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं। त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की हे पाणी पोचू शकत नाही, पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे, त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही तर 8 किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही। त्यांनी तसं मान्यही केलं, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, त्यांनी आत्महत्या केली। त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 गोष्टी लिहिल्या आहेत, त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी, आमच्या भागात पाणी आणावं। त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वैनगंगाने तर ते येईल, पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो। आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाही आहेत, त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू। दुसरं त्यांनी सांगितलं आहे की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी, तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत, त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत, तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू। तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा। निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे, याची व्यवस्था ही सरकारच्या वतीनं किंवा आम्ही पर्सनली त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू।